श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाजरीची भाकर मला पहिल्यापासून जास्त असं व्यवस्थित जमत नाही बनवायला, तरी पण मी प्रयत्न केला. म्हणजे मी जास्त माझ्या मिस्टरांना पण बाजरीची भाकर आवडत नाही आणि मला पण आवडत नाही. पण मग एखाद्या वेळेस कांद्याची पात, मेथीची भाजीसोबत बाजरीची भाकर चांगली लागते. तरी पण मी प्रयत्न केला आणि मला जमते व्यवस्थित. खूपच अशी भारी जमते असं काही नाही, पण मी बनवते चांगल्या प्रकारे. त्यानंतर थोडीशी कांद्याची पात शिल्लक राहिलेली होती, एक जुडी आणली होती त्यातून. तर म्हटलं आज सानू आणि मीच होते जेवणामध्ये, तर म्हटलं आज रात्रीच्या जेवणात तीच बनवावं. ती कट वगैरे करून घेतली व्यवस्थित, स्वच्छ पाण्यात धुवून घेतली. त्यात थोडी हरभऱ्याची डाळ टाकली आणि ती पात कमी आणि कांदा ते खालच्या साईडने जे कांदे असतात मोठे मोठे ते जास्त होते त्यात, असे पण मग छान लागते भाजी त्याचीवाली. मग ते चिरून वगैरे घेतले, तेल टाकलं, लसूण टाकला, कांद्याची पात वगैरे, डाळ टाकली हरभऱ्याची, थोडीशी परतून घेतलं, झाकण ठेवलं त्यावरती, थोडं शिजवायला पाणी टाकलं आणि शिजून झाल्यानंतर एक साईडला मिक्सरमध्ये थोडेसे शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले होते, त्यात लाल मिरच आणि मीठ घालून ते वाटून घेतलं. तर व्हिडिओ मी तो स्किप केला, ते माझ्याकडून एडिट करताना तो व्हिडिओ आला नाही. आणि त्यानंतर मग ही भाजी बनवून घेतली, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकला, तुम्ही बघू शकता. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर भाजीला पूर्ण पाणी भाजीचं आटून दिलं आणि भाजी बघू शकता तुम्ही किती छान दिसते. आणि अशी भाजी गावाकडे खूप बनते, असं खूप छान वाटते बाजरीच्या भाकरीसोबत खायला पण. त्यानंतर थोडीशी खिचडा भात केला होता सानूसाठी, तर थोडासा तो बी ताटात घेतला आणि तुम्ही बघू शकता.